आता तरी आशीर्वाद दे. त्या मातेच्या आशीर्वादानं शिवशंभूचा अवतार जन्माला आला. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार, या धरणी मातेचा तू केला उद्धार. असा शंकराचा अवतार त्या ठिकाणी त्यांच्या पोटी जन्माला आला. महाराज कसा होता माझा राजा? गिरशी खरी गिरटा परी, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा वीर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा वीर हरा, गरजा शिवाजी राजा. एका तालात टाळी. हा गिरशी खरी गिरटा परी, लहरी भगवा ध्वजा, गिरशी खरी गिरटा परी, लहरी भगवा ध्वजा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. उगवला तारा वीर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा वीर हरा, गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडगंधार, यवनचा तरी करी सरदार, यवनचा तरी यवनचा तरी करी मराठा मरला भवानी माता, मराठा मरला भवानी माता. छटल शत्रूच्या पूजा, आहो छटल शत्रूच्या पूजा. उगवला तारा एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते, माझ्या देवाचं नाव गाजते, काही लोक म्हणतात, अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तुम्ही एवढे मोठ्या उत्साहाने साजरी करता, 2-2, 3-3 वेळेला शिवजयंती साजरी करता. पण ती म्हणे, अरे माझ्या राजाची जयंती रोज जरी साजरी केली तरी त्यांचे उपकार करू शकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी म्हणे, बाबाच्या जत्रेची फुलाची जत्रेची बाबाच्या जत्रेची फुलाची जत्रेची जत्रा माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. म्हणून माझ्या राजाच्या नावाला कधी विरोध करू नका. कारण माझा राजानं एवढं मोठं कष्ट केले, स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आपण निवांतपणे बसून N13 मध्ये एवढं निवांत बसून रात्रीच्या 9:30 पावणे 10ला एवढं निवांत बसून कीर्तन ऐकतोय. हे उपकार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, लक्षात ठेवा. त्यांचे उपकार कधी विसरू नका. जातीत कधी भेद करू नका. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. अरे मरायचं सगळ्यांनाच आहे, सगळ्यांना मरायचं आहे. इथं बसलेला एक सुद्धा माणूस शिल्लक राहणार नाही. प्रत्येक जण मरणार आहे, एक सुद्धा राहणार. पण मेल्यानंतर सुद्धा माणसाची कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. माणसानं मेल्यावर म्हटलं पाहिजे 4 माणसांनी, अरे खरंच माणूस होता, लोकांच्या कामाला येत होता. बरोबर आहे की नाही? 4 माणसं तरी आपल्यासाठी रडले पाहिजे. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण रडत आलो पाहिजे, लोक आपल्यासाठी हसले पाहिजे. आणि मेल्यानंतर आपण असत जावं, लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. 4 माणसं तरी रडली पाहिजे. एकदा गुरुजी मी असंच कीर्तनात सांगितलं, 4 माणसं आपल्यासाठी रडली पाहिजे. एक बाई घरी गेली,
घरी गेल्या गेल्या विचार केला, कीर्तनकार ताईनं सांगितलं 4 माणसं रडली पाहिजे ना, काहीच टेन्शन घ्यायचं. ती एका सावकाराकडे गेली, 5 लाख रुपये कर्ज व्याज